नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी देऊ असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। मात्र आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत आली, कोणत्या नाही आली, कारण बरेचसे शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। मग आता ही मदत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेली? आता आजची एक बातमी आहे, केवळ 63 लाख शेतकऱ्यांनाच मदत, राज्यात 5866 कोटींचा निधी वितरित आणि लक्ष्मी पूजनानंतरही प्रतीक्षा। मग आता 5866 कोटींचा निधी जो वितरित केला अशी बातमी आली। मग कोणत्या शेतकऱ्यांना आलेली आहे? प्रत्येक शेतकऱ्यानं, महाराष्ट्रातील जे कोणते शेतकरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा की खरंच तुम्हाला जर मदत मिळाली असेल तर कमेंट करा की तुमचं नाव, गाव आणि तुम्हाला मदत किती मिळालेली आहे। म्हणजे बाकीचे शेतकरी सुद्धा कमेंट मध्ये जाऊन बघतील की खरंच मिळाली का। कारण बातम्या येतात, शासन निर्णय येतो, मात्र खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत येते का? कारण सरकारनं सांगितलेले दिवाळीच्या पूर्वी मदत देणार। सरकारचे कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत। शनिवारी कधीच शासन निर्णय निघत नाही, मात्र शनिवारी सुद्धा 3 हेक्टरच्या मर्यादेचा म्हणजे 1 एकर जी वाढीव मदत देण्यात आली त्याचा शासन निर्णय काढण्यात आला। आता यावरून दिसतंय की सरकारच्या हालचाली सुरू आहेत, सरकारमध्ये काम सुरू आहे। मात्र जी काही मदत दिवाळीच्या पूर्वी देऊ सरकार म्हणालं होतं ती सरकारनं दिलेली मदत 5866 कोटीची 63 लाख शेतकऱ्यांना, मग कोणत्या शेतकऱ्यांना मिळाली हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा कळणं गरजेचं आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, त्यासाठी ज्यांना ज्यांना मदत मिळालेली आहे त्यांनी कमेंट करा, तुमच्या गावाचं नाव करा किंवा जिल्ह्याचं नाव करा आणि तुम्हाला मिळालेली मदत करा। कारण यावर्षी 8,500 रुपये हेक्टरी मदत देऊ केली होती। आता यामध्ये खरंच 8,500 रुपये एका हेक्टरला आली का? आणि याची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत होती। अगोदर 2 हेक्टर होती, नंतर केंद्र सरकारनं जी मदत दिली त्यानंतर त्यामध्ये 1 हेक्टरची भर करण्यात आली। आणि त्यानंतर पुन्हा एक दुसरी गोष्ट की रब्बी हंगामासाठी मदत म्हणून 10,000 रुपये सुद्धा जाहीर केली होती। मग या 10,000 रुपयाचं काय झालंय? कारण शेतकऱ्याला काहीच कळायला वाव नाही। मोठमोठ्या घोषणा झाल्या, शासनाचे निर्णय आले आणि आता बातम्यामध्ये या मदती वितरित करण्याचं सुद्धा माहिती बातम्या आलेल्या आहेत। मग आता ही खरंच शेतकऱ्यांना मिळाली का? त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ही शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे। आणि अशी जर मदत मिळवायची असेल तर यासाठी शेतकऱ्यांना एकत्र यावं लागणार आहे, तुम्हाला सांगतो। कारण सरकार असो का विरोधी पक्ष असो, हे काहीच नाही, ते तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असा हा प्रकार आहे। कारण विरोधी पक्षानं कोणती भूमिका घेतली शेतकऱ्याच्या बाजूची? आता एवढी मोठी अतिवृष्टी झाली, नुसतं आपलं टीव्ही माध्यमावर स्टेटमेंट द्यायचं, आम्ही असं करणार, असं करा, शेतकऱ्यांना मदत द्या, एवढी नुकसान भरपाई द्या। मात्र खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात मिळावी, शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरोधी पक्षानं कुठं भूमिका घेतलेली दिसते? याची रोखटोक जसं मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस हेच सत्तेमधले भाजप शिवसेना मोठमोठे आंदोलन करत होते, मोठमोठे मोर्चे काढत होते आणि शेतकऱ्यांसाठी लढत होते। मात्र आता हे सरकारमध्ये गेल्यावर त्यांना विसर पडलाय। मात्र जो विरोधी पक्ष आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने पाहिजे तेवढा दिसत नाही। त्यामुळे आता यापुढे जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल, शेतकऱ्यांना असे नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, या योजना राबवून घ्यायच्या असेल तर शेतकऱ्यांना एकत्र यावं लागणार आहे। आणि जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही, तसंच बापजाद्यापासून जशी शेती आलेली बस अशीच चालत राहणार आणि त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही। त्यामुळे जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल। मात्र विनंती तुम्हाला एकच करतो की तुम्हाला खरंच मदत मिळाली आहे का आणि किती मिळाली आहे? प्रत्येक शेतकऱ्यानं कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। म्हणजे तुमच्याही कमेंटच्या माध्यमातून लक्षात येईल की खरंच किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे। धन्यवाद।